श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार आणि गुरुवारी स्वामींची सेवा कशी करावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्वामी हे दत्तगुरूंचे अवतार आहेत, त्यामुळे गुरुवारी आपण स्वामींची आणि दत्तगुरू या दोघांची सेवा करू शकतो। तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, पहाटे लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्त। आपल्या मुंबईच्या धावपळीमध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर आपण उठतो, पण आपल्या कामाच्या पाठीमागे आपण लागलेला असतो। तर करायचं काय आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे, आपली जी कामं आहेत ती आपटून घ्यायची आहेत आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। कपडे गुरुवारी तुम्ही हलक्या रंगाचे किंवा हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करा। स्वामींसमोर या, स्वामींची जी आहे प्रतिमा आहे तिला नमस्कार करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। स्वामींना अभिषेक घाला, थोडंसं दही, थोडंसं दूध आणि मध हे एकत्र करून त्याचा अभिषेक स्वामींना करा। तो अभिषेक तीर्थ म्हणून, प्रसाद म्हणून आपल्या प्रसादासाठी वापरा। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्वामींसमोर अगरबत्ती लावा आणि मनामध्ये जी तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा। स्वामींना म्हणा, स्वामी महाराज माझ्या सर्व अडचणी दूर होऊन दे, माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदून दे। त्याचप्रमाणे स्वामींना प्रिय असलेले पिवळ्या रंगाची फुलं किंवा चाफ्याची फुलं, जी सुगंधित फुलं असतात ती स्वामींना अर्पण करायला विसरू नका। त्याचबरोबर स्वामींना अत्तर म्हणजे सुगंध हा खूप प्रिय आहे, त्यामुळे जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाचा लेप स्वामींना लावा, चंदनाचा टिळा स्वामींना लावा, किंवा जर हे काही नसेल तरी अत्तर असेल, केसरचं अत्तर आहे, चंदनचं अत्तर आहे, तेही स्वामींना आवर्जून द्या, लावा। ही स्वामींची सेवा आहे। त्याचप्रमाणे 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा। जर जपमाळ जपता आली तर ती 100% जपा, जर नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं सुद्धा जप करू शकता किंवा पठण करू शकता। जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर गुरुवारी तारक मंत्र ऐका, त्याचं श्रवण करा किंवा हे जप आहे ते पूजा करताना लावून ठेवा। याचा खूप मोठा पॉझिटिव्ह एनर्जीचा फरक आपल्यावर जाणवतो। स्वामींच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य दाखवणार त्यावेळेस नैवेद्य मात्र बेसनाचे लाडू, पिवळ्या रंगाचे बेसनाचे लाडू असतात ते, नसेल तर गूळ आणि खोबरं हे सुद्धा स्वामींना आवडतं। चणे आहेत, फुटाणे जे आपण म्हणतो ते सुद्धा स्वामींना आवडतात। त्याचप्रमाणे घरामध्ये चारी बाजूला तुम्हाला कापूर जो आहे ना तो प्रज्वलित करायचा आहे। घराचं वातावरण एकदम सुगंधी आणि स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपला दिवससुद्धा खूप छान आणि सुंदर जातो। त्याचप्रमाणे या दिवशी जमत असेल तर 100%, जमत असेल असं म्हणणार नाही पण 100% स्वामींच्या मठात जा, स्वामींना एक नारळ अर्पण करा। नारळ अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा जी आहे ती स्वामींना सांगा। तुमची कोणती इच्छा असू दे, घर घ्यायचं आहे, जॉबच्या प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, वैवाहिक जीवनाचा इश्यू आहे, अभ्यासामध्ये इश्यू आहे, काही तक्रार असू दे, तुम्ही आजारी आहात, जी काही तुमची इच्छा, तक्रार जे काय आहे ते स्वामींच्या चरणी सांगा आणि तो नारळ अर्पण करा। या दिवशी तुम्हाला गोमातेला गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ असते ना ते द्या, कारण की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं आणि स्वामींनाही अन्नदान खूप आवडतं। त्याचप्रमाणे वयोवृद्ध जी माणसं आहेत त्यांना शक्यतो जमेल तेवढी मदत करा। मदत ही फायनान्शियली असू शकते किंवा अन्नदानाच्या स्वरूपातही असू शकते, कपड्यांच्या स्वरूपातही असू शकते। जी काही मदत तुम्हाला करता येईल ती 100% या दिवशी करा। त्याचप्रमाणे स्वामींना जर तुम्ही घरी आला दुपारी, संध्याकाळी, तर एक गाईच्या तुपाचा दिवा लावा, तारक मंत्र म्हणा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा। तारक तीर्थ कसं असतं याचं तुम्हाला नॉलेज असेलच, तरी मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते। एक तांब्याभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, ती एक स्वामींच्या समोर ठेवायचं आहे किंवा आपल्या हातात पकडा, अगरबत्ती जी आहे ती लावायची आहे। पण तारक मंत्र म्हणताना जर तांब्या खाली ठेवला आणि अगरबत्ती बाजूला ठेवली आणि तांब्याला स्पर्श करून तारक मंत्राचं 11 वेळा पठण करा। कधी कधी असं होतं की आपण आपली पूजा अर्चना जी स्वामींपर्यंत पोचते आणि ती जी धूप अगरबत्ती लावली असते ना ती तारक मंत्रामध्ये पडते। तारक मंत्राचा जो पेला असतो ना, तांब्या असतो त्याच्यामध्ये पडते,
करून बघा. हा अनुभवसुद्धा तुम्हाला येईल आणि अंगावर रोमांच आणणारा हा अनुभव आहे. त्यामुळे हा सुद्धा करून बघा आणि हे तारक मंत्र घरातील सगळ्यांना द्या. घराच्या चारी दिशेला शिंपडा. तर ह्या गुरुवारी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या सेवा स्वामींच्या करायच्या आहेत. जेवढी जास्त सेवा तुम्ही स्वामींची कराल तेवढी जास्त तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि स्वामी आपली प्रचिती, आपला अनुभव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. खूप काही गोष्टी मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात ना, त्यासुद्धा हळूहळू दूर होतील, दुःख दूर होतील आणि चांगली बातमी किंवा चांगले दिवस आपले 100% येतील. कारण स्वामींच्या भक्तांना माहिती आहे स्वामी खूप कष्ट देतात, पण त्या कष्टातून जे फळ भेटतं ना त्याची चव खूपच वेगळी असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ ज्या गरजू लोकांना ज्याची गरज आहे त्यांना 100% शेअर करा. आपल्या फॅमिली मेंबरला शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.